मुलांनो मुलींनो, वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण आता शिकत आहोत 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 1 विच इज हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट. या लेसनचे पहिले काही टॉपिक्स आपण शिकलेलो आहोत, पहिले काही व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. आय होप तुम्ही ते व्हिडिओज बघितलेले असतील. नसतील बघितले तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करा ते व्हिडिओज तुम्हाला, किंवा याच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते व्हिडिओजची लिंक मी तुमच्यासाठी टाकून ठेवेन. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत 1.4 नोटेबल स्कॉलर्स. आय एम ऑन पेज नंबर 3. तुमच्या हातामध्ये तुमचं पुस्तक असलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये पेन्सिल किंवा कुठल्या तरी एका कलरचं पेन असलं पाहिजे. ठीक आहे. बघा, आय एम ऑन पेज नंबर 3. नोटेबल स्कॉलर्स. तुम्हाला माहिती आहे की मी असं थोडंसं आरामात शिकवतो, शांततेत शिकवतो, कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात पहिले आपण काय करतो, सगळ्यात आधी आपण त्या शब्दाचा अर्थ समजून घेतो. शब्दाचा अर्थ समजला की पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली समजतात. तर त्या शब्दाचा अर्थ काय बघा, नोटेबल. नोटेबल हा जो शब्द आहे हा एक शब्द 2 इंग्लिश शब्दांपासून तयार झालेला आहे, विच इज नोट अधिक एबल. बघा तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसतंय का, नोट म्हणजे दखल घ्यायची, नोट करा एखादी गोष्ट म्हणजे काय, लिहून घ्या, त्या गोष्टीकडे अटेन्शन द्या. नोट. आणि एबल म्हणजे काय, नोटेबल म्हणजे काय, अशी लोक ज्यांनी इतिहासामध्ये एवढं मोठं कार्य केलं, एवढं मोठं काम केलं, ज्याची तुम्हाला दखल घ्यावी लागेल, ज्याची इतिहासानं दखल घेतली, नोट घेतली, त्याला म्हणतात नोटेबल स्कॉलर्स. स्कॉलर म्हणजे काय, स्कॉलर म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्कॉलर म्हणजे आपण काल बघितलं बुद्धिमान माणूस. स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप कुणाला मिळते, बुद्धिमान मुलाला. मग हिस्ट्रीमध्ये स्कॉलर म्हणजे आपण काय बघितलंय काल, विचारवंत. हे इतके बुद्धिमान, हे जे विचारवंत इतिहासकार होऊन गेले आणि हे इतकं त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्यूट केलं इतिहासासाठी की त्यांची आपल्याला दखल घ्यावी लागली. आणि त्यातले काही जे आहेत त्यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसते द कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी केलेलं काम, त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं काम. ऑफ मेनी स्कॉलर्स आर इम्पॉर्टंट इन द डेव्हलपमेंट ऑफ हिस्टोरिओग्राफी. हिस्टोरिओग्राफी म्हणजे आपण काल बघितलंय, हिस्टोरिओग्राफी, हिस्ट्री आणि ग्राफी या 2 शब्दांचा मिळून तयार झालेला हा शब्द. त्याचा अर्थ आहे इतिहासाचं लेखन करायचं, रायटिंग करायचं. लेट अस हॅव अ लुक ॲट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ फ्यू नोटेबल स्कॉलर्स. आता हे जे होते नोटेबल स्कॉलर्स, यापैकी काही जणांचं आज आपण बघूया त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते. आणि पहिले आहेत, बघा बरं कोण आहेत पहिले, दिसतात का तुम्हाला? मला वाटतं आता मीच इथं येतोय का यांच्यामध्ये. ओके, मला उचलून ठेवतो या साईडला. ओके, बसा आता तुम्ही इथं. हां चला, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला पहिले नोटेबल स्कॉलर आहेत रेने देकार्त. ओके, रेने देकार्त. आता ही नावं वेगळी असणारच, ती वेगळ्या देशाची लोक आहेत, वेगळ्या भाषेची, वेगळ्या संस्कृतीची आणि खूप जुन्या काळातलं आपण हे सगळं बघत आहोत. हे बघा रेने देकार्त, त्यांचा फोटो तिथं दिलेला आहे आणि समोर काय दिलेलं आहे बघा, त्यांचं 1596 to 1650. हे काय आहे, साधी गोष्ट आहे. 1596 ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1650 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. 1650 याच्यावरून तुम्हाला काय आठवतंय रे सांगा. 1650 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे 1630 सालामध्ये. म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते हे रेने देकार्त त्यावेळी जिवंत होते. म्हणजे या दोघांचा कालखंड सेम आहे. हे दोघे एकमेकांना कंटेम्पररी आहेत, हे दोघे एकमेकांना समकालीन आहेत. ओके, 1650 म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 20 वर्षांचे होते त्यावेळी यांचा मृत्यू झालेला आहे. फक्त हे युरोपमध्ये होते आणि महाराज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होते. बघा चला, रेने देकार्त was the foremost among scholars who insisted on verifying the reliability of historical documents by critically examining them. ठीक आहे. बघा वाक्य जरी मोठी मोठी असली तरी त्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगतो. रेने देकार्त
वॉज दी फॉरमोस्ट. फॉरमोस्ट म्हणजे सगळ्यात पुढचा होते, सगळ्यात पुढचे होते, सगळ्यात अग्रगण्य ते होते. कशामध्ये? अमंग स्कॉलर्स, म्हणजे त्या स्कॉलर्समध्ये हु इन्सिस्टेड. इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे, ठीक आहे, कुठल्याही गोष्टीचा आग्रह करायचा. तर रेने देकार्त यांनी कुठल्या गोष्टीचा आग्रह केला? त्यांनी आग्रह केला व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय म्हणजे पडताळणी करायचा. बघा बरं का, व्हेरीफाईंग द रिलायबिलिटी ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. हिस्टॉरिकल डॉक्युमेंट मी तुम्हाला काल सांगितलं की मी तुम्हाला एकदा कुठलाही एक कागदाचा तुकडा दाखवतो आणि मी तुम्हाला म्हणतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला लिहिलेलं पत्र आहे. मग ते कशावरून खरंय? तुम्हाला ते व्हेरीफाय करावं लागेल का नाही? तुम्हाला ते बघावं लागेल का नाही की ते खरं आहे का खोटं आहे? त्याची ऑथेंटिसिटी, त्याची विश्वासार्हता आपल्याला बघावी लागेल का नाही? निश्चितच बघावी लागेल. या गोष्टीवर रेने देकार्त यांनी जोर दिलेला आहे. हिस्टॉरिकल डॉक्युमेंट बाय क्रिटिकली एक्झामिनिंग देम. आता ते क्रिटिकली एक्झामिन कसं करायचं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं नसेल तर तुम्ही जाऊन बघा. काय करायचं? त्या कागदाची किंवा ते जे डॉक्युमेंट, कुठलं पण डॉक्युमेंट असेल, तो शिलालेख असेल, ताम्रपट असेल, इन्स्क्रिप्शन असेल, डॉक्युमेंट असेल, लेटर असेल, तर त्याचं काय, त्याची लेटरिंग स्टाईल, त्याची स्क्रिप्ट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगची डेट, म्हणजे तो पेपर कधी तो जुना आहे का, विंटेज आहे का, किंवा आपल्याला बरेच काही पद्धती वापरून त्याचं ते एज काढता येतं, हे सगळं बघायचं. ठीक आहे. तर रेने देकार्त हे त्यापैकी एक होते की ज्यांनी खूप जोर दिला ह्या गोष्टीवर. ठीक आहे. पुढे बघा, अरे कुठं गेलो हे, हा, क्रिटिकली एक्झामिनिंग देम among the rules given by him in his book. त्यांनी काय केलं? त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काही रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले. त्याचं नाव होतं डिस्कोर्स ऑन द मेथड. डिस्कोर्स या शब्दाचा अर्थ आहे भाषण किंवा व्याख्यान. म्हणजे त्यांनी काय केलं, असं एक त्यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव त्यांनी दिलं डिस्कोर्स ऑन द मेथड. द फॉलोइंग इज सपोज टू हॅव अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन द सायंटिफिक मेथड ऑफ रिसर्च. त्यांनी काय केलं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची जी मतं मांडली, त्या मतांमध्ये त्यांनी खूप स्पष्टपणे हे लिहिलं की हे जे सोर्सेस असतील सगळे हे आपल्याला बघावे लागतील, हे आपल्याला क्रिटिकली एक्झामिन करावे लागतील. बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे, नेव्हर टू ऍक्सेप्ट. नेव्हर, कधीही तुम्ही, नेव्हर म्हणजे काय, कधीही नाही. नेव्हर टू ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे काय, स्वीकार करणे. तुम्ही कधीही कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नका. एनिथिंग फॉर ट्रू म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्ही डायरेक्ट खरं म्हणू नका. समजा मी तुम्हाला म्हणतोय की अमुक अमुक एखादी गोष्ट झाली तर लगेच तुम्ही त्याला लगेच हा ओके सुहास सरांनी सांगितलंय का मग ते झालं असेल, नाही, बिलकुल नाही. नेव्हर टू एक्सेप्ट एनिथिंग फॉर ट्रू टिल म्हणजे कधीपर्यंत ऑल ग्राउंड्स ऑफ डाउट्स आर एक्सक्लुडेड. ऑल ग्राउंड्स ऑफ डाऊट म्हणजे काय रे? डाऊट म्हणजे आपल्याला शंका जी येते का नाही, आपल्या ज्या काही शंका मनामध्ये येतात त्या सगळ्या शंका आपल्या क्लिअर झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट खरी आहे असं मानू नका. ठीक आहे. तुम्हाला एक साधा याच्यावर एक उदाहरण देतो. बघा, समजा फॉर एक्झाम्पल एखादा राजा आहे, एखादा XYZ राजा आहे आणि जर असा त्याच्यामध्ये उल्लेख असेल की कुठल्या तरी एका ठिकाणी की त्या राजानं अख्खं जग जिंकलं. बरं ठीक आहे, मग काय पुरावा आहे? समजा त्या राजानं अख्खं जग जिंकलं तर चायनामध्ये एखाद्या डॉक्युमेंटमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे, जर्मनीमध्ये एखाद्या डॉक्युमेंटमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे, साऊथ आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये, ग्रीनलँडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये ज्या काही त्या काळातले डॉक्युमेंट आहेत त्या काळातल्या डॉक्युमेंटवर त्याचं नाव असलं पाहिजे ना. तिथल्या लोकांनी काहीतरी, हा जर राजा तिथं आला असेल आणि या राजानं जर तिथं काहीतरी लढाई केली असेल आणि तिथला प्रदेश जिंकून घेतला असेल तर तिथल्या लोकल लोकांनी काहीतरी तर लिहून ठेवलं असेल का नाही? मग द्या पुरावा चला की अमुक अमुक राजानं सगळं जग जिंकलं. आणि जर तुम्हाला पुरावे देता येत नाहीत तर ते मानू नका, त्याला खरं मानू नका. हे रेने देकार्त म्हणतात. किती व्हॅल्युएबल गोष्ट आहे सांगा बरं तुम्ही मला. तुम्हाला ही गोष्ट पटतीये का नाही पटते? 100% पटली पाहिजे.
जर पुरावा असेल तर ते सत्य आहे, जर तो पुरावा नसेल तर ते सत्य नाही. हिस्ट्री असंच काम करतं. ठीक आहे, कळला का हा मुद्दा? चला पुढचा जो आहे तो आहे व्हॉल्टेअर आणि तो आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.